श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्री शुकदेव भगवान की जय। जय जय श्री राधे राधे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं ते श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। अखंड कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री कृष्ण परमात्मा गौरी पुत्र श्री गणेशास नमस्कार करून मारुती रायास नमस्कार करून तुम्हा श्रोतेजनास नमस्कार करून आजची द्वितीय दिवसाची श्रीमद भागवत कथा आरंभ करत आहोत। भगवंताची मंगलमयी कथा मनुष्याच्या जीवनाची व्यथा दूर करत असते। कथा ऐकल्यानंतर माणसाच्या जीवनाची व्यथा दूर होईल यात नवल नाही, पण कथा ऐकल्यानंतर तो भगवान परमात्मा प्राप्त होईल हे निश्चित आहे। अतिशय सुंदर अशी मंगलमय भगवंताची कथा आहे। कालच्या कथेमध्ये आपण ऐकलं भगवंताची कथा तप्त झालेल्या जीवांना शांत करत असते महाराज, पण ती कथा ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीप्रमाणे ऐकावी लागते। अतिशय हळुवारपणे विश्वासाने श्रद्धेने कथा ऐकावी लागते आणि कथा ऐकण्यासाठी मंडपात 12ला यावं लागतं। राधे राधे किती वाजता यावं लागतं? बाहेर आवाज जातो ना आपला गावात, 12 वाजता यावं लागतं त्या ठिकाणी। तुम्ही 1:30 वाजता येता, है का नाही?
सुंदरशी मंगलमयी भगवंताची कथा आहे. माणसाला त्याची उत्सुकता लागली पाहिजे, हे का नाही? लग्न कुंकू टिळा असल्यानंतर माणूस कसा 2 दिवस अगोदर तळमळ तळमळ करतो झाला, हे का नाही? तशी भगवंताच्या कथेकडे येण्यासाठी पण तळमळ पाहिजे. आवाज कानावर पडला की हृदयाची अशी उत्स्फूर्त भावना झाली पाहिजे की मी कधी कथा ऐकायला मंडपामध्ये जातो. तुकोबारायासारखी अवस्था व्हावी महाराज. त्या भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी तुकोबाराय म्हणतात, माझी अशी तळमळ तळमळ असते देवा. किती तळमळ पाहिजे भगवंताविषयी सांगू का? तेव्हा देव आपल्या पाठीमागे राहतो. तुकोबाराय उदाहरण देत आहेत. एखाद्या नवीन मुलीचं लग्न व्हावं आणि त्या ठिकाणी महाराज 2-3 महिन्यानंतर माहेरी आली आणि आल्यानंतर पुन्हा 4-5 दिवसानंतर सासरी ती निघाली. पण निघत असताना जात असताना हो सतत त्या ठिकाणी मागारास ती ओळून बघत असते. ती अवस्था माझी झाली देवा तुला बघण्यासाठी. खूप सुंदर गोड म्हणतात तुकोबाराय एका ठिकाणी. कन्या सासुऱ्याशी जावे, कन्या सासुऱ्याशी जावे, कन्या सासुऱ्याशी जावे, कन्या सासुऱ्याशी जावे, कन्या सासुराची जाया, कन्या सासुराची जाया, कन्या सासुराची जाया, कन्या सासुराची जाया. मागे पारे तोंडी पाहे, मागे पारे तोंडी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, 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 तैसे झाले माझ्या तुकोबाराय वर्णन करतात. कन्या सासुऱ्याशी जाये, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. हृदयाची तत्परता लागते मायबाप, तेव्हा भगवान परमात्मा आपल्या पाठीमागे उभा राहतो. तेवढी तळमळ लागली पाहिजे कथा ऐकण्याची, भगवंत भेटण्याची. आणि कथेत आल्यानंतर आपलं मन तिथं लागावं, याच्यासाठी भगवंताचं भजन केलं पाहिजे. पण काय यायचं कथा ऐकण्यासाठी? कालच आपण म्हणलं की कथा दुःखाचं हरण करणारी कथा. त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम. हो, कथेत या गोष्टी मिळतात. नव्हे नव्हे, कथा एक माध्यम आहे भगवंताला जोडण्याचं, ऐका नाही. लाडकी बहीण हे एक माध्यम आहे वोट मतदान मिळवण्याचं, राधे राधे, है का नाही? तसंच हे पण एक माध्यम आहे. हो, त्या ठिकाणी दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया के सताए लोग
सिर लगाने जाते हैं, दुःख दर्द मिटाने लोक इथं येतात महाराज. काम धंदा नाही म्हणून येतात का? नाही. कथेत आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत प्राप्त होतो, एक माध्यम आहे त्या ठिकाणी. हो, आणि या माध्यमातून भगवान परमात्मा आपल्याला मिळवायचा आहे महाराज. जर कथा नसती तर मंडपात बाळू महाराज कोणी आलं नसतं, आहे का नाही? म्हणून हे काय एक माध्यम आहे तो भगवंत जोडण्यासाठी. नाही तर देव तर घरी पण आहे ना, परमार्थ घरी पण आहे, पण नाही हे माध्यम आहे. हे का गीतामध्ये सुंदर म्हणतात, श्याम तुझे मिलने को सत्संग ये बहाना है, श्याम तुझे मिलने को सत्संग बहाना है, श्याम तुझे मिलने को सत्संग ही बहाना है। ओ राधे तेरे चरणों में एक दिल लुभाना है, राधे तेरे चरणों में कहीं बहाना है। श्याम तुझसे मिलने को सत्संग ये बहाना है। ओ सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है। ओ तारों की झिलमिल में मेरे श्याम का बसेरा है। हे तारों की झिलमिल में मेरे श्याम का बसेरा है। श्याम तुझे मिलने को सत्संग ये बहाना है। टाळी टाळी हा जय हो। बहाना आहे महाराज, बरोबर आहे, एक निमित्त आहे. श्याम तुझे मिलने को सत्संग ये बहाना है, हो जाए दर्शन तेरा यही तमन्ना है. सूरज में ढूंढा तुझे, चंदा में पाया है, झिलमिल के सितारों में मेरे श्याम का ठिकाना है. पंढरपुर में ढूंढा तुझे, आळंदी में पाया है, रिधोरा गाँव में मेरे श्याम का ठिकाना है. भागवत कथा सुनने का एक बहाना है, हो जाए दर्शन तेरा सूजी यही तमन्ना है. हे काय बहाना एक त्या ठिकाणी. कथा म्हणजे निमित्त आहे. मंदिरात बसलेला बजरंग बली पवन पुत्र हनुमान आपल्याला भेटावा, हे का नाही, तो महादेव आपल्याला भेटावा, तो विठ्ठल आपल्याला भेटावा, म्हणून तर हे कथेचं काय निमित्त आहे. कारण कथेमध्ये काय होतं, भक्ती जागृत होते त्या ठिकाणी. म्हणून माणसानं लवकर आलं पाहिजे त्या ठिकाणी.
आणि जो कथेत लवकर येतो का त्याला लवकर जायची गरज पडत नाही. आलं ना लक्षात? राधे राधे. ज्यांना वाटतं आपण लवकर जाऊ नये त्यांनी कथेत लवकर या. लक्षात आलं ना? कारण त्याची काळजी घेतो मग. हो, असं असतात. कालची कथा आहे महाराज. सुंदर अशा प्रकारे नारदजीचा आणि भक्तिमातेचा संवाद आपण ऐकला. आजचा दुसरा दिवस. सुंदर अशा प्रकारची सातसंगीत आपल्याला लाभत आहे. भगवान बाबा आहेत, पांडुरंग बाबा आहेत. नावातच महाराज त्यांच्या देव आहे. तिकून भगवान, तिकून पांडुरंग, हे का नाही? आणि आपले विठ्ठल महाराज. जरी बाळू महाराज म्हणत असतील पण नाव विठ्ठल आहे ना, सगळे देवाचेच. आणि इकून तर काय पाहायचंच काम नाही महाराज. भोलेनाथ, हे का नाही? हो. शंकर तेरी जटा में बहती है गंगा धारा. महाराज काय कृपाच कृपा आहे. आणि देव बाप्पा आहेत समोर. काय महाराज भूदेव आहेत त्या ठिकाणी. आनंदी आनंद आहे. हा, महत्वाचे राहिले हनुमान महाराज आणि आमचे त्या ठिकाणी श्रावण महाराज. सुंदर अशा प्रकारची कथा आहे. आणि नारद सांगतायत भक्तीला भक्ती, चिंता करू नको, भगवंताचं भजन कर. ब्रज के नंदलाला राधा जी के सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. हे भक्ती काही चिंता करू नको, फक्त देवाचं भजन कर, फक्त देवाचं भजन. वा. श्री कृष्ण चरणाम भोज स्मरम दुःख गमिष्यती. हो, एकदा का भगवंताचं भजन केलं, स्मरण दुःख गमिष्यती. हो, ताबडतोब. हो, आता हरभर चालू आहे. हो, एकानं 10 एकराची वळई लावली. गंज म्हणतात त्याला. तुमच्या इथं काय वळईच म्हणतात ना, काही काही जागेवर गंज म्हणतात. हो, 10 एकराची वळई फुकून देण्यासाठी शंकर महाराज किती 10,000 रुपयाच्या विस्तू लागेल का? हो, किती माचीसच्या काड्या लागतील? 5-50 नाही, किती? हो, एक खूप झाली. तसे महाराज तुमचा हजारो त्या ठिकाणी दुःख असू द्या महाराज, कोटी ओदी दुःख असू द्या, एक नाम महाराज त्याला काय करतो. हो, त्याच माऊली वर्णन करतात हरिपाठामध्ये. तृण अग्नी मिळे समरस झाले, तृण अग्नि मिळे समरस झाले, ऐशी नामे केले जपता हरी, ऐशी नामे केले जपता हरी. समरस झाले, तैसे नामे केले जपता. भगवंताचं नाम घेतलं, इकडं नाम घेणं आणि तिकडं पाप जाणं सोबतच आहे. फक्त होत का नाही सांगू का? कारण आपलं चित्त शुद्ध नाही, ती अवस्था प्राप्त नाही. एक जणानं हरिपाठ ऐकला आणि पहिलाच अभंग पक्का लक्षात ठेवला त्यानं. देवाचे द्वारी आणि उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधील. त्याला म्हणलं कथा कीर्तन ऐकत नाही. ते म्हणला महाराज गरज काय? एका क्षणात 4 मुक्त्या प्राप्त होत असतील तर जन्मभर कशाला परमार्थ करायचा? म्हणलं वेड्या, तसं नाही. त्या ठिकाणी मग त्याला हाताला धरलं आणि एका लोहाराकडे घेऊन गेलो, घिसडीकडे. घिसडी समजतो ना, लोहार. गेल्यानंतर तिथं गेलो आणि त्या लोहारानं नेमकाच एक गज आयरणीवर ठेवला होता आणि वरून त्याच्यावर त्यानं काय मारला? घण मारला. छन्नी ठेवली होती. हो, ताबडतोब त्याची तुकडे झाले 2. त्याला म्हणलं बघ, एका क्षणात तुकडे झाले.
ना आता ऐक, त्याला आपण त्याची पार्श्वभूमी विचारू. त्याला विचारलं, लोहारदा, एका मिनिटाच्या आत तुकडा होतो? म्हणला, तसं नाही महाराज, त्याच्या अगोदर याला 2 तास अग्नीत तापवलं. बस तसंच आहे. हो, एका क्षणात 4 मुक्ती प्राप्त होतात, पण कधी त्याला त्या ठिकाणी आयुष्यभर भक्तीच्या अग्नीमध्ये तापावं लागतं. आणि मग तुकोबाराय म्हणतात, हो, काम क्रोध यांनी घर रिकाम केलं की ताबडतोब भगवंत हृदयात येऊन बसतो. तू काम आणि देह भरीला विठ्ठले, पण कधी काम क्रोध केले घर रीते, मग देवाची द्वारी उभा क्षण भरी, आणि तिने मुक्तिचारी साधेल. एवढं सोपं नाही. आणि मग नारदजी सांगतायत, हे भक्ती माता, भगवंताचं भजन कर. भजन करत असताना त्या ठिकाणी तुझ्या जीवनामध्ये येणारे दुःख साक्षात भगवंत दूर करतो. चिंता करायची गरज नाही महाराज, कारण त्याचं सूत्र आहे. नाथ महाराज हरिपाठात वर्णन करतायत, जीवानं फक्त भगवंताचं भजन केलं पाहिजे, बाकी सांसारिक गोष्टीची चिंता केली न पाहिजे. कारण ती चिंता सगळं कोणाची आहे? त्या भगवंताची. तो चिंता करील आपली. आपण भक्त चिंतन केलं पाहिजे. आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे, हरे भवे हरे नाम घेसे, आवडीने भवे हरे नाम घेसे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, चिंता त्यासी सर्व आहे. हरिमुखी गाता हर परिचिंता, हरिमुखी गाता हर परिचिंता, हरिमुखी गाता हर परिचिंता, हरिमुखी गाता हर परिचिंता. हरिमुखी गाता हरे परिचिंता, हरिमुखी गाता हरे परिचिंता, हरिमुखी गाता हरे परिचिंता, हरिमुखी गाता हरे नाथ महाराज म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेशील, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. भगवंताला चिंता आहे महाराज. आपण भक्त त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि हरिमुखी गाता हरपली चिंता. तसं नारद सांगतात, भक्ती माता तू फक्त चिंतन कर, बाकी कुठल्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही. पण माणसं संसार अट्टहासानं करतात, परमार्थ नशिबाव सोडतात. सायास करीशी प्रपंच दिननीशी, हरीशी न भजशी कोण्या गुणेरा, हरी बोल. हरीशी न भजशी कोण्या गुणेरा, हरीशी न भजशी कोण्या गुणेरा. आयास करे से प्रपंच दिननिसे, हरिसे न भजसे कोण्या गुणे, हरिसे न भजसे कोण्या गुणे, हरिसे न भजसे कोण्या गुणे. प्रपंचामध्ये सायास आहे, परमार्थामध्ये नशीब आहे, प्रारब्ध आहे. आपण असं म्हणतो,
एखाद्याला चला म्हणलं पंढरपूरला की तो सहज म्हणतो आमच्या नशिबात कुठलं पंढरपूर आहे का. पण संध्याकाळी जर त्या ठिकाणी तुषार लावले हरभऱ्याला तर महाराज किती वाजता जाऊन चक्कर मारतो तो, किती वाजता. कारण प्रपंचामध्ये सायासय अट्टहासय परमार्थ नशिबावर ढकलतो म्हणून परमार्थ प्राप्त होत नाही. परमार्थ हा अट्टहासन करायचा असतो. संसार हा प्रारब्धानुसार होत असतो. संसरती ती संसार तो होणार आहे, तो थांबत नाही. नारदजी सांगतात हे भक्ती सत्यादित्य युगे बोध वैराग्य मुक्ती साधको कलो तू केवला भक्तीर ब्रह्म साविज्य कारणी. हे भक्ती ज्ञान वैराग्य तुझे दोन पुत्र आहेत आणि ते जरी वृद्ध झालेत ते कलीचा दोष म्हणले, चिंता करू नको, होईल. काय विषय चाललाय आपला कालचा, काल पाहिलं ना आपण, हो ऐकलं की भक्तीला दोन पुत्र आहेत, एकाचं नाव ज्ञान आहे, एकाचं नाव वैराग्य. आणि दोघंही वृद्ध आहेत, जर्जर झालेले आहेत. त्यांना उठवण्याचा प्रयत्न नारद करतायत. नारद म्हणतात भक्ती कलियुग जरी त्या ठिकाणी दोषयुक्त असला तरी चांगला आहे. हो काय म्हणतायत बघा, कलिना सदृश कोपी युगो नास्ति वरानने तस्मे त्वां स्थापयिष्यामि गेहे गेहे जने जने. कलियुगामध्ये हजार दोष असतील महाराज पण एक चांगला आहे. आपण सहज म्हणतो एखादा माणूस लय चांगला आहे पण एकच वाईट आहे का नाही, असं असणार तसं. मग कलियुगामध्ये हजार दोष असू द्या पण कलियुगामध्ये एक खूप चांगला गुण आहे. त्या गुणाचं नाव आहे, कलियुगामध्ये मानसिक त्या ठिकाणी केलेलं पाप भोगायला येत नाही पण मानसिक तप केलेलं त्या ठिकाणी फलाला येतं. हो माणस होई नाही पापा. भगवंताचं भजन तिळभर केलं तर त्याचं फळ हे खंडीभर मिळतं महाराज. इतका फायदा आहे त्या ठिकाणी कलियुगाचा. म्हणून त्या ठिकाणी कलियुगाला भगवंताचं भजन हे एक साधन वरदानामध्ये दिलेलं आहे. काल आपण प्रमाण म्हणलं ते कलियुगा माझी करावे कीर्तन, हो किंवा कलियुगी उद्धार हरीच्या नामे, असा असणारा हा कलियुग आहे. म्हणून भक्ती तू चिंता करू नको. आणि मग भक्तीच्या दोन पुत्राला ज्ञान आणि वैराग्याला उठवण्याचा प्रयत्न केला. कोण? नारदानं. श्रीमद भागवत कथा चालू आहे, तुम्ही 40 वर्ष झाला ऐकत आहात. मी काल सांगितलं होतं भागवत कथेमध्ये किती अध्याय आहेत सांगा, किती आहेत बोला. मी विसरलो होतो सुरुवातीला विचारायचं. बोला बोला पटकन बोला, पुन्हा कथा पुढे जाणार नाही. किती अध्याय आहेत? हा महाराज कुठं लक्ष राहतं म्हणले. कालच्या पंक्तीला काय होतं त्या ठिकाणी, कसं आहे आपलं सांगू का कसं चालू आहे, पुढं पाठ आणि माग सपाट. कसं महाराज म्हणू, 335 अध्याय आहेत, 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत त्या ठिकाणी. आता लक्षात ठेवा उद्याच्या आल तरी बरोबर आहे. मी एक म्हणलं होतं एकदाच कथा करील पण लक्षातच राहील वर्षभर तुमच्या. कथेच्या व्यतिरिक्त मधात आणायचंच नाही काही, याच्यातच भांडवल भरपूर आहे का नाही. हो फक्त ते काय झालं पाहिजे, उकलता आलं पाहिजे. असं आहे महाराज. काय म्हणतात बघा, युद्ध वेदांत घोष गीता पाठेर मुहुर्मुहुः बोधमान्यो तदा तेनं कथं चित्तो बलात्. गीता पाठ मुहुर्मुह, गीतेचा पाठ केला, वेदांताचा पाठ केला पण ज्ञान आणि वैराग्य जागृत होत नव्हते, उठत नाहीत, मूर्छित पडलेले. नारदाला चिंता वाटली. हो कस काय उठत नसतील म्हणले. गीतेचा पाठ केला, वेदांताचा पाठ केला, तेवढ्यात आकाशवाणी झाली, नारद तुम्ही चाललात तो मार्ग चुकीचा आहे. कारण करायचं होतं काय त्या ठिकाणी, सतकर्म करायला पाहिजे होते म्हणले. योमवाणी तदेवाभून् मारिषे खिद्यतामिति उद्यमं सफलस्तेयं भविष्यतेन संशय. काय म्हणतात, योमवामी तदेवाभून्, आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं नारद सत्कर्म करा, सत्कर्म करा.
आता नारद म्हणले याच्यापेक्षा काय सत्कर्म करावं, हे का नाही? कधी कधी वाटतं का नाही बरं आपल्याला पण भजन करत असताना दुःख पदरात आलं की वाटतं आपण भजन करतोय तरी दुःख काय येतंय, हे का नाही? याचा अर्थ कुठंतरी चुकतंय. नारद म्हणतात सत्कर्म म्हणजे नेमकं करायचं काय? या साधूला विचार, त्या साधूला विचार. हो, काल आपल्या कथेमध्ये येऊन गेले, मला नाव आठवलं नाही त्याच्यामुळे राहून गेलं, आपले आत्मानंद गिरीजी बाबा, हे का नाही? त्या ठिकाणी महाराज थोर साधू, असे साधू संतांना विचारायला सुरुवात केली. खरं सांगू का, तुमचं गाव भाग्याचं आहे महाराज, कारण ते काल आले, कारण साधू संतांची पाये लागले त्या ठिकाणी, आणि त्यांनी तर महाराज आपल्याला परमार्थात आणले. साधूंचेच उपकार आहेत. बघा ना किती गोड आहे महाराज. मला साऱ्यांनी हिणवल, आज सत्य हे जाणवल. मला साऱ्यांनी हिणवल, आज सत्य हे जाणवलं. माझ्या आत्मागिरी बाबांनी मला माणूस बनवल, मला माणूस बनवल. माझ्या आत्मगिरी बाबाने मला माणूस बनवलं, माझ्या मारुती बाबाने मला माणूस बनवलं. टाळी टाळी. त्या ठिकाणी सहज ते आठवलं म्हणून टाकलं, पण खरंय ना, त्यांनीच महाराज मार्गाला लावलं ना. त्या ठिकाणी संत नसते तर आपल्याला परमार्थ कळाला नसता. खूप भाग्याची गोष्ट आहे महाराज, आपण साधू संतांच्या नंतर जन्माला आलो. अगोदर आलो असतो तर परमार्थ कळाला नसता. बघा किती सुंदर म्हणतात, मला साऱ्यांनी हिणवल, आज सत्य हे जाणवल. माझ्या आत्मानंदगिरी बाबांनी मला माणूस बनवल. 184 योनी फिरोनी आलो नरदेहाला, षडरी पोनी ग्रासीले बळी पडलो मोहाला. त्यांनी लक्षुनी खुनावल, त्यांनी लक्षुनी खुनावल, भागवत कथेत बसवल. माझ्या आत्मानंदगिरी बाबांनी मला माणूस बनवल, मला माणूस बनवल. महाराज संत नसते तर देहाचं महत्व कळालं नसतं. बसले असते का भागवत कथेत आपण? नाही, त्यांचे उपकार आहेत. हो, त्या ठिकाणी महाराज असा असणार. साधू संत हे कळत नाहीत माणसाला, पण ते सहज परमार्थाकडे वाटचाल करत असतात आपल्या जीवनाची. भक्ती चिंता करायची गरज नाही. मी सर्वांना विचारतो सत्कर्म म्हणजे काय, सगळ्यांना विचारलं पण कोणी सांगायला तयार नाही. मग नारदजी फिरत 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 कुठं आले? बद्रीनारायण क्षेत्रावर आले, आणि त्यांना तिथं सनकादिक ऋषी भेटले. आणि भेटल्यानंतर त्या ऋषीचा संवाद चालू आहे. ऋषी म्हणले, मंदिरात बोलणारे जरा बोल नका म्हणा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग महाराज सनकादिक ऋषी म्हणतात, नारद चिंता करायची काय गरज आहे, सत्कर्म तुम्हाला आधीच माहित आहे म्हणले. पण नारद म्हणतात नाही माहित, सत्कर्म म्हणजे काय तुम्ही सांगा. कालचा संवाद आहे ना सनकादिक ऋषीचा आणि नारदजीचा. सनकादिक ऋषी म्हणतात, नारद मा चिंता कुरु देव,
हर्षं चित्ते समावह उपाय सुख साध्योत्र वर्तते पूर्वैवहि. महाराज आधीचाच उपाय आहे. देवर्षी आपण चिंता करू नका. अहो खूप सोपं आहे. नारद तुम्ही धन्य आहात. विराक्तानां शिरोमणी सदा श्रीकृष्णदासानां प्रिय. भगवंताचे परम प्रिय भक्त नारद तुम्ही आहात. काय चिंता करायची गरज आहे हो. नारदांचं वर्णन करावं सनकादिक ऋषींनी. नारद काय साधे माणसं नाहीत म्हणून आपण कोणालाही नारद म्हणलं न पाहिजे. हो नारद तोच जो भगवंताचं भजन करतो सतत, तो नारद. लोकांच्या सोयरिकी मोडतो तो नारद नाही. राधे राधे आलं का लक्षात. हो तो नारद नाही. काही काही सहज म्हणतात हे कळीचा नारद आहे. नाही नाही तो नाही. नारद कोण? नारद इति नारद, ज्याला कुठंच टोल नाका नाही, जायला कुठं अडचण नाही, तो नारद आहे. नारद काय साधे होते का महाराज? भक्तीनं काल किती सुंदर नारदाची स्तुती केली. जयति जगति माया यश काया धवस्ते वचन रचन मेकम केवलम चाकलय. हो असं असणार महाराज. सुंदर नारद तुम्ही धन्य आहात. त्या ठिकाणी चिंता करू नका. श्रीमद भागवतालाप सतु गीत शुकादपी. श्रीमद भागवताचं आयोजन करा. हो कशासाठी चालली कथा? काल सांगितलं होतं 7 दिवसाची प्रथा. हो 7 दिवसाची हे जे निवेदन आहे ते केव्हापासून सुरू झालं त्याच्यासाठी कथा चालू आहे. आणि मग महाराज नारदजी म्हणले काही टेन्शन नाही. सुंदर अशा प्रकारे कथेचं आयोजन केलं. पण आता कथा करायची कोठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हो आता पहिलं का मंडप होते का, लाऊडस्पीकर होते का? नाही. मग महाराज सुंदर हरिद्वार असणार त्या ठिकाणी महाराज कथेचं आयोजन केलं. पण नारदांच्या मनात एक शंका राहिली. नारद म्हणले अहो भागवतानं खरोखर ज्ञान वैराग्य जागृत होतील का? कारण मी वेदांताचा पाठ केला तरी जागृत झाले नाही. आणि भागवत काय? हो वेदांताचं त्या ठिकाणी असणारं फळ आहे. मग उदाहरण दिलं सनकादिक ऋषींनी. सनकादिक ऋषी म्हणतात ऐका नारद. अमूलाग्रम रसस्तिष्ठ नास्तेन स्वाद्धते यता सभूयं संपृथग्भूत फले विश्व मनोहर. एका ठिकाणी झाड आहे महाराज आंब्याचं. आणि त्या आंब्याच्या पिकलेला आंबा खाल्ला तर आपल्याला तो कसा लागतो? गोड लागतो. तर आंब्याचंच फळ आहे आंबा. पण ते झाडाची जर सालपाट खाल्ली, पानं खाल्ली तर गोड लागतील का? नाही. तसं फळच खावं लागेल. सोपं करून सांगतो, लक्षात येईल तुमच्या. आता ऊसाचा प्रेड चालू आहे. एक जणाच्या घरी गेलो, चहा करा म्हणले. तेवढ्यात घरच्यांनी सांगितलं साखर संपली. पण ऊसाचं रान होतं घरी म्हणून कांडे आणले होते घरी ऊसाची. एक जण म्हणले टपरू तोडान टाका त्याच्यात, कारण साखर कशापासून बनते? ऊसापासून. मग साखरच ते ऊसाचं टपरू टाका ना, गोड होईल ना. जमल का? नाही. त्याला काय करावं लागेल? ओ असं असणार. मग साखर. तसंच आहे. जरी भागवत वेदांताचं सार असलं तरी त्या ठिकाणी महाराज वेदांत हा ऊस आहे आणि त्याचा रस त्या ठिकाणी हे भागवत आहे. रस डायरेक्ट त्या ठिकाणी काय करत असतं? परिणाम करत असतं. ऊस लगेच परिणाम करत नाही. त्याला चावावं लागतं तेव्हा ते गोड लागतो. पण रस डायरेक्ट प्यावा लागतो. आणखी सोपं करून सांगतो. दवाखान्यात गेलात, ताप आहे अंगात, डॉक्टरनं गोळी दिली तर त्या ठिकाणी 1 दिवस लागल बरं व्हायला. पण इंजेक्शन दिलं 2 तासात बरे व्हाल. कारण इंजेक्शन डायरेक्ट परिणाम पडतं, है का नाही? रक्तात मिसळतं. तसं भागवत हे डायरेक्ट प्रभाव करतं. कारण भागवत म्हणजे साक्षात भगवंताचं रूप आहे. आपण आरतीत म्हणत असतो ग्रंथ नवे हा श्री कृष्ण पूर्ण अनन्य होता या शरण सचित टळे कृष्ण पदी
भागवत काय ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. श्रीकृष्ण आहे महाराज. तेनेम वाग्मय मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. हो, भगवंताचं साक्षात रूप त्या ठिकाणी भागवत आहे, म्हणून ते डायरेक्ट परिणाम करतं. म्हणून कथा ऐकली पाहिजे. आणि असं बोलल्यानंतर नारदजीला समजलं. नारद म्हणतात, खरं सांगू का सनकादिक ऋषी हो, तुम्ही भेटला नसतात तर मला माझ्या जीवनाचं महत्त्व कळालं नसतं. कारण का साधू हे काय करत असतात, आपल्या या देहाची पारख करून देतात महाराज. आणि मग नारदांनी हात जोडले आणि सनकादिक ऋषीची स्तुती करतायत. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमंच लभते पुरुषो यदावि. अज्ञान हेतु कृत मोहमदांधकारं नाशं विधाय हि तदोदयेते विवेक. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्यबोधयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. पुण्य फळले बहुता भाग्योदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. संत चरणी पावलो. संत भेटले आणि भाग्याचा उदय झाला. हे संस्कृत मध्ये लगेच मराठीत प्रमाण आहे का नाही. पुन्हा हिंदी सांगतो. बिनो सतसंग विवेक न होई, है का नाही. राम कृपा बिनो सुलभ न सोई. हो महाराज, संत नाही भेटणार तोपर्यंत जीवनाचा अर्थ कळणार नाही. सोपं सांगतो, सोन्याची पारख ही कोणाला असते, सोनाराला. ताबडतोब ओळखतो. तसं संत ताबडतोब ओळखतात या जीवाला काय लागतं, है का नाही. आपणा सारिखे करीती तात्काळ. नारद म्हणतात, आज माझ्या भाग्याचा उदय झाला. सनकादिक ऋषी तुम्ही आम्हाला भेटलात. तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करत आहे मी. अहो, मोह मद रूपी अंधकारामध्ये मी मग्न होतो. त्या ठिकाणी कित्येक जन्म माझे गेले, मला कळालं नाही त्या ठिकाणी. पण संत भेटले आणि त्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश केला. त्या ठिकाणी या देहाचं महत्व प्रतिपादन केलं संतांनी. संत महाराज जीवाचा उद्धार करतील यात नवल नाही. हो, त्या ठिकाणी दगडाचा पण उद्धार करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. हो, तुम्ही म्हणसान आयलेचा उद्धार प्रभू रामचंद्राने केला, नाही नाही, संतांनी केला. हो, त्यांचं वचन अगोदर होतं म्हणून देवाला तिथे यावं लागलं, है का नाही. शबरी मातेनं त्या ठिकाणी भगवंताची त्या ठिकाणी वाट पाहिली. भगवंतानं दर्शन दिलं. हे नाही, अगोदर संतांनी सांगितलं की तुला देव भेटायला येतील. संतानं सांगावं आणि देवानं ऐकावं. म्हणून संत देवापेक्षा मोठे आहेत. धरिती जे हाती संत कृपावंत, धरिती जे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळाच्या लळाच्या, पाळी पंढरीनाथ लळाच्या, धरिती हाती संत कृपावंत, धरिती हाती
संतांनी सांगितलं की देवाला करावंच लागतं महाराज. नारद तेच म्हणतायत, अनेक जन्माच्या पुण्यानं सतसंग प्राप्त होतो. आणि आता सतसंग प्राप्त झाला की जीवनाचा अर्थ कळतो महाराज. बरोबर, आपोआप कळतो. कारण संतांच्या संगतीमध्ये तेवढी ताकद आहे. नव्हे नव्हे बैसता संताची संगती, कळो येईल कमळापती. भगवान परमात्मा कळायचा असेल तर संतांच्या संगतीत जावं लागतं, गेलं पाहिजे माणसानं. सतसंग प्राप्त झाला की भगवंत दूर नाहीये, ताबडतोब त्या ठिकाणी. हो, आवत येही सर अति कठीणाई, राम कृपा बिनु आईन बाई. रामचरित्र मानस याच्यामध्ये उदाहरण देत आहेत की सतसंग प्राप्त झाल्याशिवाय विवेक जागृत होत नाही, ज्ञानाचा उदय होत नाही. आणि सतसंग प्राप्त झाला की ज्ञानाचा उदय झाल्याशिवाय राहत नाही. इतकं सोपं आहे. म्हणून संतांची संगती करावी. पण संत भेटणं एवढं सोपं आहे का? नाही नाही. महाराज लोक भरपूर भेटतील, पावला पावला गणेश भेटतील. काल एक जण म्हणला ऊत आलाय, काही बोलायले तो आहे का नाही. ऊत कसा येईल महाराज? एखाद्या वेळेस एक भेटत नाही. भेटतं का शंकर महाराज? एवढं सोपं आहे काय? नाही नाही. त्या ठिकाणी पण महाराज लोक भरपूर भेटतील, पण संत भेटणं शक्य नाही. महाराज संत असतील यात शंका आहे. संत महाराज असू शकतात, पण महाराज संत यात शंका आहे. हो, म्हणून संत पहा. आणि संत किती कठीण आहेत भेटणं सांगू का? हो, एक प्रकारचं त्या ठिकाणी समुद्र रेखा ओलांडू शकतो. चंद्र अमृत सुखे सेवविला, चंद्र अमृत सुख सेवविला, आस्था जाता रवी धरवेला, आस्था जाता रवी धरवेला, बाह्य सागर वेळा तरवेला, बाहे वेळा सागर चढवेला, परित्या साधूची भेट न होईल का? ऐसे कैसियाने भेटते ते साधू, कैसे कैसियाने भेटते ते साधू. परित्या साधूची भेटीन होईलगा, ऐसे कैसे आने भेटतील साधू, ऐसे कैसे आने भेटतील किती सुंदर उदाहरण. काय म्हणतायत? रवी, हो, सूर्य पण धरल्या जाईल. हो, पण संतांची भेट अतिशय कठीण आहे. खरं सांगू का, माणसाला जमवता आलं पाहिजे. जमतं. आता आमची पहिलीच वेळ आहे. हो महाराज, एक जण 65 वर्षाचे, कोणी 60 वर्षाचे, कोणी 40 आणि मी 28. पण तरी जमलं. कारण का? पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाए होए तैसा, बस वही बात है. आदमी को जिसमें मिला हो बस उसी में रंग जाना चाहिए. त्या ठिकाणी आहे का नाही? जमतं हो. आणि का जमू नये महाराज? लग्नाला काही जमायले आता इथं का जमू नये महाराज? हो, जमवलं पाहिजे. जमवतो आहे का नाही? ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. है का नाही? ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला, मिळविला, जमविला. आहे का नाही? सोबत घेऊन चाललं पाहिजे महाराज. आणि चालतात. असं असणार महाराज. आपला विषय चालू होता, संत भेटी अतिशय कठीण आहे. विषयावर यावं लागतं. आहे का नाही? माणसानं दिवसभर वक राहणावं, पण जातवळी 8 तास घ्यावं. नाही एकदा तिकडे गेला की तिकडंच. हो, असं असणार आहे महाराज. काय काय अभंग घेते, मग नंतर त्याच्यावर रिटर्न गेरच नाही. सांगावं लागतं रिटर्न या. का नाही? असं रिटर्न येता आलं पाहिजे. खरा गाडी कोण हाणणार आहे सांगू का? ज्याला रिटर्न घेता येते तोच खरा ड्रायव्हर आहे. बरोबर आहे? पुढं तर कोणी रेस हाणीन त्या ठिकाणी. मग काय चाललंय? राधे राधे. असं असणार महाराज. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावे,
भाग्याचा उदय झाला, संत भेटले. नारद म्हणतात कथेचं आयोजन करूया. गंगाद्वार समीपे तटमानंद नामकम. हरिद्वारला गेला असताल तर तुम्हाला तिथं आनंद नावाचा एक तट आहे. हो, आता पुन्हा गेले तर पुन्हा लक्ष देऊन बघा. हो, हरिद्वारा भगवंताचं द्वार आहे ते, आणि आनंद नावाचा तट आहे तिथं. हो, त्या ठिकाणी बारकाईनं लक्ष दिल्या पाहिजे या गोष्टी. कथा ऐकायची आणि ती हे क्षेत्र तिथं जाऊन बघायची. जशाल तसं थोडाफार बदल होऊ शकतो, कारण आता कालाचा प्रभाव आहे तो. मग तटमानंद नामकम, सुंदर अशा प्रकारे रेतीचं व्यासपीठ बनवलं. सुंदर अशा प्रकारची महाराज त्या ठिकाणी कथा आयोजन केलं, निवेदन केलं महाराज. आता पहिलं एवढं नव्हतं महाराज, आता सुंदर झालंय सगळं. साऊंड सिस्टीम आहे, बसायला गादी आहे, सगळ्या गोष्टी मिळाल्यात, खायला पंचपक्वान आहे. काय महाराज पहिलं एवढं होतं का? तुम्ही भजन केलं आता माहिती आहे महाराज. हो, हा त्या ठिकाणी काय काय म्हणतात, आम्हाला पंक्तीचं जमत नाही, आहे का नाही, असं असणार. पहिलं होतं काय नाही महाराज. त्या ठिकाणी अहो भगवंताची कृपा आहे, साधूची कृपा आहे, मिळते महाराज. हो, माऊलींना भिक्षा मिळाली नाही हो, तुकोबाऱ्यांना मारलं महाराज. आज त्यांच्या अभंगाव आपण जगतो. किती अभंग? एकच. हो, लय झाले 2. सगळीकडे तेच चालू आहे त्या ठिकाणी. 2 अभंगाव, ज्याचे 2 अभंग पाठ आहेत शंकर महाराज, तेवढेच कीर्तन त्यांनी बंगली गाड्या बांधल्या. ज्याचा वेदांत पाठ आहे त्याचे धोत्र फाटले. हो, अवस्था आहे आज ही, आहे का नाही. काय तुकोबारायचे उपकार आहे तो. देहू गावी जन्मला आत्मा संतांचा, बांधला सेतू अभंगाचा, बांधला सेतू अभंगाचा. तुकोबारायचे उपकार आहेत. काय म्हणतात बघा. देहू गावी जन्मला आत्मा संतांचा, बांधला सेतू अभंगाचा, बांधला सेतू अभंगाचा. आणि त्यांनी बांधला नसता आपल्याला चालता आलं असतं का? नाही. त्यांच्या अभंग गात गात महाराज या सगळ्या गोष्टी मिळत आहेत त्या ठिकाणी, म्हणून त्यांचे उपकार आहेत. मग आपला विषय चालला होता, सुंदर असं निवेदन केलं कथेचं, आणि केल्यानंतर महाराज त्या ठिकाणी कथा सांगायला बसले. सनकादिक ऋषी, नारद, श्रोते, नवे नवे सगळे वशिष्ठ मुनी, त्याच्यानंतर अनेक ऋषी आले. म्हणतात भृगो वसिष्ठ चेवनश्च गौतमो मेधातिथिर्देव देवरातो रामस्ततागादिसूतश्च शाकलो मृकंडपुत्रादि पिप्पलादा. अनेक ऋषी आले महाराज, साधू आले, संत आले, नद्या आल्या, वृक्ष आले, त्या ठिकाणी कथा सांगत होते. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची सनकादिक ऋषी, वाळूचं मस्त त्या ठिकाणी टेज आहे. वाळवंटामध्ये कथा चालू आहे, हरिद्वार मध्ये कथा चालू आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सुंदर अशा प्रकारे जय शब्द नमः शब्द चालू आहे. नारदानं प्रश्न केला सनकादिक ऋषीला, ऋषी हो, कथा कधी ऐकावी माणसानं, कधी ऐकावी? सनकादिक म्हणले कधीही ऐका, त्याला काही बंधन नाही. सदाशिव्या सदाशिव्या श्रीमद्भागवती कथा, यशास्त्रवनमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत.
कथा ऐकायला काही बंधन नाही महाराज, कधी ऐकू शकता तुम्ही. सदाशव्या सदाशव्या श्रीमद भागवती कथा. हो, बंधन नाही. माऊली पण म्हणतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही. हो, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. कोणते दोन पक्ष आहेत मग ते? बीजेपी शिवसेना का? नाही, कोणते? हो, त्या ठिकाणी त्याचे 2-4 प्रकार आहेत, हे का नाही? हा, नव्हे साधारण सरळ भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर आईकडील 7 कुळण वडिलाकडील 7 कुळ दोन्ही पक्ष उद्धरती, हे का नाही? असं असणार त्या ठिकाणी. पण कधी भगवंताचं नामाचं उच्चारण केल्यानंतर. तसं आहे, कथा कधी पण ऐका, पण कथा ऐकते वेळेस नियम आहेत कथेमध्ये. कथा कशी बी ऐकू नका. कथा कधीही ऐका, पण कथा कशी ऐकू नका. आलं ना लक्षात? शब्द कळायलेत ना माझे? हो. कथा ऐकत असताना परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. मनाचे कान करून